सेवा हे उद्दिष्ट आहे. तर आज आपण कॉलेजचे रिसीट पेमेंट बद्दल आहोत. ही आहे रिसीट साईड आणि ही आहे पेमेंट साईड. तर रिसीट साईडला आता सुरुवातीला आहे तो बॅलन्स ड्रॉट डाऊन, हे गेल्या वर्षीचे आहे त्यामुळे हे आपण लिहिणार का नाही. इंटरेस्ट हे कुठे येणार इन्कम साईडला म्हणून इथे द्यायचं आय आणि म्हणजेच इन्कम. डोनेशन्स इन्कम, ट्युशन फीज इन्कम, ॲडमिशन फीज इन्कम, ड्रामा रिसीट इन्कम. जसं कॉलेजमध्ये डोनेशन घेतलं तर ते काय होणार इन्कम साईडला येणार. त्याचबरोबर ट्युशन फीज असते इन्कमला येणार, ॲडमिशन फीज इन्कम साईडला, ड्रामा रिसीट इन्कम साईडला, रेंट हॉल इन्कम साईडला. त्याचबरोबर लिगायसेस आणि ते काय दिलेलं आहे कॅपिटलाइज, म्हणजे हे लिगायसेस कॅपिटल फंडमध्ये काय करायचं ऍड करायचं. इथे द्यायचं ऍड कॅपिटल फंड. ओके. तर हे जे रिसीट साईड आहे ते कुठे येणार इन्कम. ओके. तर आता आपण बघणार आहोत पेमेंट साईड. पेमेंट साईड ते कुठे येणार एक्सपेन्सला. पहिला आहे सॅलरी. सॅलरी म्हणजेच काय एक्सपेन्स. आता हे आपण रिसीट पेमेंट कॉलेजचं पाहत आहोत. तर टीचरला स्टाफला ती सॅलरी दिली जाते, ते कुठे दिलं जातं एक्सपेन्स साईडला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्स. बुक्स, बुक्स ही काय आहे आपली ॲसेट्स, म्हणजे हे कुठे जाणार असेट्सला. फर्निचर असेटला. ड्रामा एक्सपेन्स हा एक्सपेन्स आहे की नाही म्हणून मी एक्सपेन्स साईडला एक्सपेन्स. पोस्टेज खर्च झाला, पोस्टेज कुरिअर वगैरे करतो काही कामं असतात पोस्टेज दिल्यामुळे एक येणार एक्सपेन्स साईडला. टेलिफोन चार्जेस, टेलिफोनचं बिल येतं ते कुठे येणार एक्सपेन्स. इलेक्ट्रिसिटी बिल, कॉलेजमध्ये लाईट फॅन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवाव्या लागतात त्यासाठी झालेला खर्च. इलेक्ट्रिसिटी बिल कुठे येणार एक्सपेन्स. मॅगझिन, न्यूजपेपर, लायब्ररीमध्ये मॅगझिन्स लागतात, न्यूजपेपर लागतात त्यासाठी झालेला खर्च. आणि शेवटचं कॅश इन हँड, कॅश ॲट हँड कुठे जाणार असेट्सला. ओके. तर ही जी इन्कम आणि पेमेंट साईड आहे त्यामध्ये इन्कम साईडचे रिसीट साईड बघा इथे इन्कम रिसीटचे सगळे कुठे येणार इन्कमला आणि पेमेंटचे येणार एक्सपेन्स. ओके. तर आता आपण बघणार आहोत ऍडजस्टमेंट. व्हॉट एव्हर ऍडजस्टमेंट टू इफेक्ट्स. ओके, व्हेरी गुड. आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग काय करायचं ऍड. सॅलरी मध्ये काय होणार ऍड. इथे लिहायचं ऍड सॅलरी आणि सॅलरी मध्ये ऍड झालेलं कुठे जातं लायबिलिटी. कुठे जातं लायबिलिटी. ऍड सॅलरी ऑब्लिक लायबिलिटी. ओके. इथे लिहून ठेवायचे व्हॉट एव्हर ऍडजस्टमेंट टू इफेक्ट्स. त्यानंतर आहे 7% डोनेशन्स और बिल्डिंग फंड. डोनेशन्स आता डोनेशन कुठे दिलेलं आहे हे बघा रिसीट साईड यातले 3,50,000. 3,50,000वर 60% आपण काढायचे आणि डोनेशन मधून काय होणार ते लेस होणार आणि बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचे. तर हे बघा 60% डोनेशन. डोनेशनची अमाऊंट हाऊ मच 3,50,000 into 60%. 35,000 into 6. 2,10,000. How much? 2,10,000. ओके. तर 2,10,000 काय होणार लेस करायचे आपण. डोनेशन मधून काय होणार लेस करणार आणि ऑब्लिक बिल्डिंग फंड. कारण की आपल्याला त्यांनी कशामध्ये ऍड करायला मिळाले बिल्डिंग फंड मध्ये. डोनेशन मधून लेस करायचे आणि बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचे म्हणून आपण काय करणार आहोत डोनेशनला स्टार मधून ठेवणार आहोत. ओके. स्टार केल्याने काय होतं आपल्याला खाली एक लाईन राहते सोडली जाते. येस. आता ही आहे थर्ड ऍडजस्टमेंट. थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये नीट पहा बघू की काय तारीख दिले 1/4/2019 म्हणजे 1 एप्रिल 2019 आणि इथे दिलेली आहे 31 मार्च 2020 म्हणजे हे आपलं आहे क्लोजिंग इयर. हे आहे आपलं ओपनिंग. आता नीट पहा कॅपिटल फंड हे गेल्या वर्षीचे 2019 आणि हे आहे 31 मार्च 2020 5 वर्षाचं. तर कॅपिटल फंड कुठे येतं लायबिलिटी. कॅपिटल फंड
बिल्डिंग फंड कुठे येणार? लँड. बिल्डिंग फंड काय ऍड करायचं होतं आपल्याला? डोनेशन. काय ऍड करायचं होतं? डोनेशन. बिल्डिंग फंडला इथे काय केलं आपण? स्टार्ट केलं. काय केलं? स्टार्ट केलं. हे 4,30,500 मध्ये आपल्याला डोनेशनची 60% अमाऊंट आलेली आहे ती काय करणार आपण? ऍड करणार. व्हेरी गुड. आता आहे फर्निचर. फर्निचर नीट पहा. हे आहे 2019 चं फर्निचर. इथे आहे 1,63,000 आणि हे आहे 31 मार्च म्हणजे 31 मार्चचं 1,50,000 फर्निचर. फर्निचरची 1 एप्रिल 2019 च्या अमाऊंट किती आहे? 1,63,000. तर लास्ट इयरचं फर्निचर होतं म्हणून ते पहिल्यांदा असेटला फर्निचर 1,63,000. त्यामध्ये करंट इयरचं फर्निचर काय केलं जाईल? ऍड केलं जाईल. करंट इयरचं फर्निचर आहे 39,000. ओके. किती होत आहे? 2,02,000. ओके. तर 31 मार्च क्लोजिंग इयरचं फर्निचरची अमाऊंट किती आहे? 1,50,000. हे दिलं जातं आउटरला. ओके. आणि हे क्लोजिंग इयरचं आहे 1,50,000. आता अमाऊंट वाढली का कमी झाली? लेस झाली की नाही? 2,02,000 मधून 1,50,000 मायनस केलं तर आपल्याला किती भेटतात? 52,000. ही झाली आपली डेप्रिसिएशन अमाऊंट. ओके. त्यानंतर सेम व्हॅल्यू किती आहे? 4,50,000. 1 एप्रिल 2019 म्हणजे 2019 ची पहिल्यांदा आपण बोलू. त्याच्यामध्ये ऍड परचेस करंट इयरचे बुक्स काय केले जाणार? ऍड केले जाणार 44,000. टोटल केले तर किती होणार? 4,94,000. ओके. त्यानंतर 31 मार्च 2020 ही जी अमाऊंट आलेली आहे 4,44,000 हे कुठे देणार आपण? आउटर. तर पहिली व्हॅल्यू आपली आलेली आहे 4,94,000 आणि 31 मार्च 2020 ला किती आहे आपली व्हॅल्यू? 4,44,000. तर आपली व्हॅल्यू काय झालेली आहे? लेस झाली, कमी झालेली आहे. तर कितीने कमी झाली? 50,000. हे काय झालं? डेप्रिसिएशन म्हणजे घसारा झालेला आहे. म्हणून डेप्रिसिएशन 50,000. वॉट एव्हर ऍडजस्टमेंट, 2 इफेक्ट्स. डेप्रिसिएशन झालेली अमाऊंट जसं इथे फर्निचरची 52,000 आणि बुक्सची 50,000 हे काय झालेलं आहे आपलं? डेप्रिसिएशन लेस झालेली. व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. म्हणजेच काय झाला? एक्सपेन्स झाला. एक्सपेन्स साईडला दुसऱ्याकडे गेला, दुसऱ्याकडे. ओके. गॉट इट.